आणि आता जे तुम्ही केलंय ना ते कळल्यानंतरही मी जर गप्प राहिले ना तर मी स्वतःला आणि या घरातल्यांना फसवेन. मी अंमली पदार्थांची तस्करी करून या घरातल्यांना फसवताय आणि हे कळूनही मी तुमची साथ देऊ? जास्त बोललात ना तर मुस्कट फोडून टाकेन मी तुमचा. मारा ना, मारा. तेवढंच जमतं तुम्हाला. बायको म्हणून मला गप्प करण्याशिवाय आणि माझ्यावर हात उगारण्याशिवाय दुसरं काय केलं तुम्ही? कधी बायको म्हणून योग्य तो मान दिला? दोन शब्द कधी प्रेमाचे बोललाय? माझी हौस मौस केली? कधीच नाही. आणि मी कधी काही बोलले नाही. पण आता नाही हं? पण आता तुम्ही माझ्या पोरांच्या संसारावर उठलात आणि हे मी सहन करणार नाही. कोणाशी बोलताय लक्षात आहे का? या विजेंद्र बिराजदारला उलटून बोलण्याची हिंमत कुठे आली तुमच्यात? तुम्हाला काय वाटतं ती तीन दमडीची राधा ती तुम्हाला वाचवणार आहे माझ्यापासून? जे डोक्यात शिरलंय ना ते काढून टाका. असली भूत उतरवताय त्यात मला. तुम्हाला विराजस आणि राधाचा संसार बघायचा आहे ना? बघायचा आहे ना त्यांचा संसार? मग मी सांगेन तसंच वागायचं. कळलं ना? कसं आहे उद्या जर राधा आणि विराजस जिवंतच राहिले नाही तर नाही, हे खोटं आहे. तुम्ही आपल्या मुलाच्या बाबतीत काहीही करणार नाहीयेत. त्यांच्या जीवाला काहीही करणार नाहीयेत तुम्ही. अहो, आपल्याच मुलांच्या बाबतीत तुम्ही एवढे खालच्या थराला कसे जाऊ शकता? जाऊ शकतो. काय करणार मी? नीचच आहे ना मी, नीच. पण तू किती शहाणी आहेस ना हे आता तूच ठरव. काय महत्वाचं आहे तुला? तो माल का पोरांचे जीव? विराजस देवा, बाबांना लवकर बरं करा. मी नेहमी म्हणतो आयुष्य हे सरप्राईज असलं पाहिजे. त्यामुळे आयुष्याने मला जे जे दिलं ते मी स्वीकारत गेलो, कधीच तक्रार नाही केली. पण आता गेले काही दिवस सरप्राईजेसच्या जागी मला धक्के बसले. हे धक्के मी पचवले, काही तक्रार केली नाही, कधीच काही नाही बोललो त्याबद्दल. पण जर आता बाबांना काही झालं तर मी नाही सहन करू शकत. माझ्या बाबांना बरं कर. मला हवेत ते. असं वाटतं की हे एक सगळं वाईट स्वप्न मी बघतोय, पटकन ते स्वप्न मोडावं, मला जाग यावी आणि सगळं आधीसारखं व्हावं. बाबांना काही झालं नाही पाहिजे. बाबांना गमावण्याचा विचार जरी केला तरी बाबांना गमावण्याच्या विचाराने विराजस, हे घे. बाबांना बरं वाटेपर्यंत आता काहीच नको. अरे, असं कसं काय झालं असेल अचानक त्यांना? आता तर बरे होते, अचानक काय झालं? कसं प्रेशर असेल एवढं? खूप स्ट्रेस असेल का? मग तुझी काळजी करून जसा चंदू शेठला त्रास झाला होता
तसं काही असेल का? कसलं प्रेशर, कसलं स्ट्रेस, माझी काळजी, किंवा किंवा तू जे शोधकाम करतेस त्याच्यातनं असं काही निघू शकतं का की ज्याचा धोका बाबांना आहे आणि म्हणून त्यांना उद्या विचारूया. हं? बाबांना उद्या विचारूया काय झालंय ते. हं? आता तू झोप शांतपणे, नाहीतर उगीच त्रास होईल तुला. दूध पी. मी आहे. बाबांवर प्रेशर आल्यानंच केलं असेल काही नाटक, का खरंच गुंडांचं टेन्शन आलं असेल? आईंशी बोलायला हवं. फोन कट का करत आहेत? बाबा असतील कदाचित समोर. आता एकच उपाय. ते बसता सावकाश सावकाश. अरे विराजस, तसा बरा आहे मी, फक्त थोडासा अशक्तपणा आलाय. हो पण काळजी तर घ्यायला हवी ना बाबा. माझी काळजी तू घेशील ना? ऑफकोर्स बाबा, नक्की घे. राधा, बरं वाटतं आता बाबांना. अरे मला तुम्हाला दोघांनाही सॉरी म्हणायचंय. नाही, काल तुम्ही काहीतरी दोघ जण महत्वाचं बोलत होतात आणि अचानक मला असं. बाबा आता फक्त तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं, बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. आराम करायचा मस्त. तुम्हाला काही खायला आणू मी? चहा कॉफी घेणार काही? मी आणते. नाही, तू नको आणू.